नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये एक अशी असामी आलेली आहे ज्यांच्याकडे एक प्रॉमिसिंग यूथ म्हणून पाहिलं जातं. काँग्रेसचा एक तरुण तडफदार असा चेहरा, उच्च शिक्षित, तितका संयमी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याकडे एक लेगसी आहे सगळ्यात महत्त्वाची, ते म्हणजे पतंगराव कदम याचे सुपुत्र विश्वजित कदम आपल्या सोबत आहेत. मविया सरकारमध्ये आपण मंत्री म्हणून आम्ही तुमचा कारभार तुम्ही हाकताना आम्ही पाहिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ज्या पद्धतीमध्ये मविया सरकार गेलं आणि त्याच्यानंतर विरोधी पक्षामध्ये आपण एक खडकर भूमिका गेले अनेक दिवस तुम्ही मांडताय ते आम्ही पाहतोय. नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं एक लिडरशिप क्वालिटी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. ती धुवाधार परफॉर्मन्स तुमचा राहिलेला आहे आणि खूप छान विजय मिळालेला आहे. त्याबद्दल अभिनंदन तुमचं. धन्यवाद. आणि आता एन्काउंटरमध्ये तुम्ही आलेले आहात, तर रेडी आहात का एन्काउंटरसाठी? तयार आहे. विश्वजित, जसं मी म्हटलं की काँग्रेसचा एक प्रॉमिसिंग चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं राज्यातला. खरं तर खूप पोटेन्शियल असलेला असा चेहरा सांगलीचा. लेगसी तर डेफिनेटली आहेच तुमच्याकडे, पण बऱ्याचदा असं पाहिलं जातं की लेगसी ही काही काळापुरती सुरुवातीला मदत करते, त्याच्यानंतर तुमचं जो कसदारपणा आहे नेत्याचा तो दिसून येतो. मला असं वाटतं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुमचं राजकारण आणि ज्या मताधिक्यानं तुम्ही निवडून येत आहे गेली अनेक वर्ष आणि लोकांना निवडून आणताय ते आपण पाहिलेलं आहे. सो मूळतः प्रश्न हाच विचारते की लेगसी आणि त्याच्यानंतर स्वतःला सिद्ध करण्याचा तो जो काळ होता तो कसा होता? आता आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहेच की मोठ्या वटवृक्षाखाली लहान झाडं काही लवकर मोठी होत नसतात. आणि तसं पाहिलं तर माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब ह्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या नेतृत्वाचा एक त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मोठा ठसा हा सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये उमटवलेला हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि मला अभिमान ह्याचा आहे की ही लेगसी खरं ह्याची सुरुवात होती माझ्या आजी आजोबांपासून आणि आमचं जे गाव आहे सोनसळ या गावापासून. कारण माझे वडिलांचा जन्म सोनसळ या गावी आणि एक दुष्काळी गाव, दुष्काळी तालुक्यातलं गाव, पाण्याची सोय नाही आणि तसं आमच्या आजी आजोबांकडे फार काही शेतीची जमिनी नव्हती. आणि अशा अत्यंत कठीण परिस्थितीत माझ्या वडिलांचा त्या दुष्काळाच्या परिस्थितीत जन्म झाला आणि अक्षरशः रोज पाणी आणण्याकरता सुद्धा जे लहानपणी त्यांना पायपीट करावी लागली हे त्यांच्या तोंडून, माझ्या वडिलांच्या तोंडून मी अनेकदा लहानपणीच्या त्यांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. तदनंतर शिक्षणासाठी म्हणजे कुठेतरी त्यांना असं सारखं वाटायचं की ह्या दुष्काळाचा प्रश्न मिटवायचा असेल किंवा बहुजन समाजातली, ग्रामीण भागातली मुलं किंवा तरुण त्यांच्यासारखे ह्यांनी जर मोठं व्हायचं असेल आणि इतरांचं काही भलं करायचं असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून शिक्षण हा विषय फार जिव्हाळ्याचा होता त्यांचा. आणि म्हणून स्वतःच्या शिक्षणासाठी पहिले ते शिरसगावला रोज एकटे पायी चालत जायचे. तिथं पहिलं त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. मग कुंडल म्हणून एक बोर्डिंग ची शाळा होती, त्या कुंडलच्या मातीत आणि मोठी स्वातंत्र्य सैनिकांची कुंडलची भूमी ती आहे, तिथं त्यांनी बोर्डिंगच्या हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण घेतलं. आणि मग कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा, कर्मवीर अण्णांच्या विचाराने फार प्रभावित झाले ते. आणि तो काळच तसा होता. आणि कर्मवीर अण्णांनी जे रयत शिक्षण संस्थेची स्थापना गरिबांच्या मुलांसाठी केलेली होती, त्यात कमवा व शिका योजना जी सुरू केलेली होती, त्या कमवा व शिका योजनेअंतर्गत आमचे वडील पतंगरावजी कदम साहेब हे साताऱ्यामध्ये हायस्कूलला शिकले. त्यातून त्यांना लक्षात आलं की शिक्षणच मूळ आहे आणि म्हणून त्यांनी ठरवलं की त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची आणि सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही शिक्षणापासून त्यांनी केली पाहिजे. आणि म्हणून हा लेगसी हा फार महत्त्वाचा पार्ट मी माझ्या आयुष्यातलं समजतो की माझं भाग्य आहे की अशी लेगसी मला मिळाली. अशा लेगसीच्या मूल्यांवर मी आज माझं सार्वजनिक जीवनाचं काम करतो आहे.
ज्यावेळी ते मंत्री झाले, म्हणजे तो काळ मी तर फार जवळून पाहिलेला, त्या काळात माझी पत्रकारिता सुरूच होती. पटकन डिसिजन, म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या टेबलवर फाईल फार काळ रेंगाळत राहिली आहे कुठल्याच विषयाची, असं फार कधी झालेलं नव्हतं. नाही, ते आजही आमच्या वडिलांचं एक भाषण म्हणजे शेवटच्या काही वर्षातलं होतं, त्यांचं निधन होण्यापूर्वी. कवठेमहांकाळ तालुक्यातलं होतं. मला वाटतं पवारसाहेबही त्या कार्यक्रमाला आले होते आणि ते असं मंत्री होते त्यावेळेस ते. आणि ते सांगायचे की बाबा माझ्याकडे कुठलंही पेंडिंग काम राहत नाही, करतो बघतो सांगतोय, भानगडच नाही माझ्याकडे. आणि ही मंत्रालयापासून ते महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रशासकीय अधिकार असेल किंवा कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी असतील, प्रत्येकाला हे माहीत होतं की ही म्हणजे कुठली फाईल विषय पेंडिंगच नाही. मला असं वाटतं त्या काळामध्ये तुम्ही युथ नेता म्हणून तुमची जडणघडण चालू होती ज्या काळामध्ये ते मंत्री होते. सो तो एक अनुभव कसा असायचा, किंवा ते कधी सांगायचे का की असं करा तसं करा, हे नका करू किंवा काय? नाही, खरं मी ही मोल्ड यू खरं. मी 1999-2000 साली म्हणजे वयाच्या 18व्या 19व्या वर्षी मी राजकारणात आलो. यावं लागलं मला. तशी 99 साली महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती होती, काँग्रेस राष्ट्रवादीची फाटाफूट झाली होती. आणि म्हणजे मी तर कॉलेजचा विद्यार्थी होतो, मला फार काही इच्छा नव्हती, पण परिस्थिती अशी झाली की मला यावं लागलं. नंतर मी काय फार नाही, मी माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघ, आमच्या वडिलांचा जो मतदारसंघ आहे, तिथल्या लोकांशी कनेक्ट ठेवणे, तिथल्या तरुणांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करणे, एवढाच माझा रोल होता. आणि 1999-2000 पासून 2009 तेच मी काम केलं. मग मतदारसंघाच्या पलीकडे मी फार जात नव्हतं, कारण मी राजकारणात ज्युनियरही होतो. उगाच आपण दुसऱ्याच्या मतदारसंघात जिल्ह्यात नेता फिरून काय उपयोग नव्हता आणि मला ते करायचंही नव्हतं. आणि मग तो जो काय 8-9 वर्षाचा काळ होता, ह्याच्यात मला लोकांच्या मध्ये राहून, लोकांशी संवाद करून जे काही एक तरुण वयामध्ये अनुभव आले, ते अनुभव फार भविष्यकाळात उपयोगी ठरले. आणि मग मी 2009च्या नंतर मी थोडं जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झालो. महाराष्ट्रामध्ये मला युथ काँग्रेसवर सरचिटणीस, उपाध्यक्ष अशी काही पदं मिळाली. त्यावेळेस राजीव सातव महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. आणि मग आदरणीय राहुलजी गांधींनी जी संपूर्ण देशात एक युथ काँग्रेसच्या संघटनेबाबतीत एक चळवळ उभी केली होती, मी चळवळच म्हणेल त्याला, की बाबा युथ काँग्रेसचे संघटनेची पदं ही महाराष्ट्रातल्या तरुणांच्या माध्यमातून त्यांनी ठरवली पाहिजे. त्यातनं मी महाराष्ट्राचा युथ काँग्रेसचा अध्यक्ष 2012-13 साली झालो. आणि म्हणून मला महाराष्ट्र पाहायला मिळालं. ते 7 वर्षाचा काळ मला मिळाला. महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतामध्ये गेलो, प्रत्येक जिल्ह्यात मी 4-4, 5 वेळा जाऊ शकलो. म्हणजे सांगलीत राहून मला गडचिरोली, भंडाऱ्याचे, नंदुरबारचे प्रश्न काय, कोकणातले रायगडचे प्रश्न काय, मराठवाड्यातले प्रश्न काय, उत्तर महाराष्ट्रातले प्रश्न काय, हे सगळे मला त्यामुळे खूप तो काळ तर माझा, मी म्हणेल माझ्या राजकीय जीवनातला, माझा महाराष्ट्रातल्या युथ काँग्रेसचा अध्यक्षपदाचा काळ हा माझा एक अत्यंत सुवर्ण काळ व्यक्तिगत माझ्या जीवनातला मानेल. कारण खूप माझे चांगले सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं तरुण कार्यकर्ते मला मिळाले, जे आजही माझ्याशी कनेक्टेड आहेत, आजही माझ्या संबंधित आहेत. काही तर आता ठीक आहे, नाईलाजाने त्यांच्या त्या काही अडचणीमुळे भाजपमध्ये गेले, अनेक जण आमदार झाले, अनेक जण मंत्री सुद्धा झाले, जे माझ्या कार्यकर्ते माझ्यासोबत युथ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. मला आनंद आहे त्यांच्या बाबतीत. परंतु अशी खूप चांगली जीवाभावाचे सहकारी महाराष्ट्रात मला मिळाले, महाराष्ट्र पाहायला मिळालं, खूप काही शिकायला मिळालं. म्हणून तो काळ मला चांगला होता. खरं आहे, म्हणजे इतरांना ती संधी मिळाली, पण तुम्हालाही अशा संध्या समोरून आलेल्या त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं राजकारणात, सध्याच्या राजकारणात दुर्दैव असं आहे की विचार, नैतिकता, कर्तव्य, कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचा काही, सगळ्याच नाही, काही राजकारण्यांना त्याचा विसर होत चाललेला आहे. ठीक आहे, बदलता काळ आहे, बदलती परिस्थिती आहे, बदलत्या काळातल्या बदलत्या परिस्थितीतले लोक पण आहेत. आणि म्हणून त्या अडचणींमुळे काही गोष्टी होतात, जसं त्याला माहीत. मी त्याच्या खोलात जाऊन काही बोलणार नाही. परंतु मला असं वाटतं की आमच्या वडिलांनी काँग्रेस पक्षामध्ये 40-50 वर्ष काम केलं. माझे चुलतेत मोहनराव कदम म्हणून दादा, ज्यांना आम्ही आदराने म्हणतो, त्यांनी काम 50 वर्षाहून अधिक काळ केलं. आणि
मी म्हणल्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण साहेब, यशवंतराव मोहिते असतील, पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि महाराष्ट्रात त्या काळात काँग्रेसच्या विचाराने काम करणारे फार मोठी माणसं होऊन गेली हो. आणि ज्यांनी महाराष्ट्राचं भलं केलं, सहकार चळवळीच्या माध्यमातून लोकांचं भलं केलं. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातनं काही निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासात असे झाले की ज्यांनी महाराष्ट्राचं भलं केलं. आणि म्हणून त्यातून मला असं वाटतं तो जो विचार आहे, तो विचार हा पुढे माझ्यातही आला. मी तो टिकवला. 3 निवडणुका मी आता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढलो. लोकांच्या आशीर्वादाने, पलूस कडेगावचे माझे जे लोक आहेत त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, आशीर्वाद दिला. तरुणांची साथ आहे, ताकद आहे, त्याच्या जीवावर मी निवडून आलो. आणि हे माझं भाग्य आहे की पुन्हा एकदा मला लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला की मला आता पुन्हा पलूस कडेगावच्या माझ्या लोकांची सेवा करायची, जिल्ह्याची, सांगली जिल्ह्याच्या लोकांची सेवा करायची, महाराष्ट्राची सेवा करायची. आणि ते माझं काम मी करतोय अनेक माध्यमातून. आता महाराष्ट्र हा नेहमी आपण पाहिलं की गव्हर्नमेंट सत्ता ही पूर्णतः एका पक्षाची तसं महाराष्ट्रानं पाहिलेली नाहीये. आजही कोएलिशन गव्हर्नमेंटच आहे. पण ह्या कोएलिशन गव्हर्नमेंटचे काही प्लस पॉईंट असतात, काही मायनस पॉईंटही असतात. असं तुमच्या बाबतीत खास करून नेहमी म्हटलं जातं की तुमच्यासारखा उमेदवार हा खरं कॅबिनेटमध्ये जायला हवा होता, पण कोएलिशन गव्हर्नमेंट आणि त्यांच्या लिमिटेशन्स आणि डिव्हिजन ऑफ मिनिस्ट्री ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कॅबिनेटपर्यंतचा अडथळा राहिला कायम. 2019ला जेव्हा निवडणूक झाली, खरं जे काय आकडेवारी असते, शेवटी राजकारणात सत्ते स्थापनेमध्ये पक्षाची आकडा विधिमंडळातला, विधानसभेतला हा महत्त्वाचा असतो. त्या आकडेवारीमध्ये खरं काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता 2 पक्षांची येईल, कारण त्यावेळेस राष्ट्रवादी एकच होता 2019ला, असं काही वाटत नव्हतं. पण अचानक शिवसेनेने महाराष्ट्रात त्यांचं आणि भाजप पक्षामध्ये जे काही थोडं विचारांची भिन्नता झाली, त्याच्यामुळे त्यांनी तो काँग्रेससोबत येऊन महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्याच्यात मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. खरं तर मी आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींचे खूप म्हणजे मनापासून आभारी आहे की त्यांनी एक भाग असा होता आदरणीय सोनियाजींच्या मनातला की हा पतंगरावजी कदम साहेबांचा मुलगा आहे. ज्या पतंगरावजी कदमांनी काँग्रेससाठी, महाराष्ट्राच्या लोकांसाठी खूप काही केलं, शिक्षण क्षेत्रात काम केलं, शून्यातनं केलं. सोनियाजींना पुरेपूर ह्याची जाण होती. आणि दुसरं, सोनियाजी गांधींनी मॅडमनी माझं काम युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणूनही पाहिलं होतं 7 वर्ष. आणि आदरणीय राहुलजी गांधींनी जेव्हा मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष झालो त्या काळात AICCचे जनरल सेक्रेटरी म्हणून स्वतः आदरणीय राहुलजी गांधी हे युथ काँग्रेस आणि NSUचे इन्चार्ज होते. म्हणून पहिल्या टर्ममध्ये तर आदरणीय राहुलजींबरोबरही मला जवळून काम करण्याची संधी मिळाली. आणि म्हणून कुठेतरी व्यक्तिगत म्हणजे माझ्या वडिलांनी केलेलं महाराष्ट्रासाठी काम आणि मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून 7 वर्ष केलेलं जे काय काम आहे, जे संघटन मी महाराष्ट्रात उभं केलं, या दोन्ही गोष्टीची दखल आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींनी घेतली. आणि मला खरं म्हणजे असं समजतं, मला खरं खोटं माहीत नाही की मला कॅबिनेट म्हणूनच करायचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. परंतु 3 पक्षांचं सरकार, त्यात मोजकेच मंत्रिमंडळ, प्रत्येक पक्षाचं मंत्री संख्या होणार, असे ते काही अडचणी होत्या. आणि मला राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम करण्याची संधी दिली. आणि मी त्याचा निश्चितपणे पक्षाचा, आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधींचा आभारी आहे. ह्या सगळ्यामध्ये नेहमी असं पाहिलं जातं, म्हणजे खास करून ज्यांचा परिवार राजकारणामध्ये आहे किंवा अनेकांच्या बाबतीत असं पाहिलं जातं की ज्यावेळी त्या परिवारामधली जेव्हा दुसरी फळी ही राजकारणामध्ये सक्रिय होते, चांगलं काम करते, नोटेबल काम करते, तरीसुद्धा कुठेतरी अगली बार इसको देखते हैं, अगली बार इसको देखते, असं अनेकांच्या बाबतीत घडतं. तर याबद्दल काय सांगाल? नाही, खरं हा चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये बरेचदा आपण पाहतो की राजकीय कुटुंबातली पुढची पिढी ही राजकारणात येते. लोकांची इच्छा असते. काय होतं, लोकांचं परसेप्शन ह्याच्यातलं वेगळं असतं, लोकांचा समज, गैरसमज वेगळा असतो. शेवटी त्या राजकीय कुटुंबातली जर पुढची पिढी राजकारणात येत असेल तर ती निवडूनच यावी लागते ना. लोकच ठरवतात की ह्या व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचंय, निवडून दिलं तरच तो राजकीय वारसा पुढे चालू शकेल. आता ही पहिली जी निवडणूक असते आपल्या देशामध्ये, आपले जे लोक आहेत ना, एक आपल्या देशाचा गोडवा काय की आपले लोक भावनिक आहेत. आणि हे सौंदर्य आपल्या देशाचं. आज ही इमोशनल फिलिंग्स विशेषतः ग्रामीण भागात
जास्त आहेत असं माझं मत आहे ग्रामीण भागात. आणि लोकांमध्ये सेंटिमेंट हा भाग फार महत्त्वाचा आहे. भावनिक आहेत लोक आणि हे चांगलं आहे. मी म्हणजे त्या भावनेचा मला फार आदर वाटतो. म्हणजे एखाद्या गावात ही आज काही दुःखद घटना घडली, ती कुठल्याही जाती धर्मातली असो, माणसं त्याचं दुकान बंद करतील, तो शेतात जाणार नाही आणि अख्खं गाव त्या दुःखद कुटुंबाच्या सांत्वनासाठी ते एकवटतं. हे फार मोठी गोष्ट आहे हो ही सध्याच्या काळातली. आणि मला असं वाटतं की तसं मतदारसंघातले लोक हे भावनिक अटॅच असतात आपल्या नेत्याशी, पण लोकांचं एक इमोशनल अटॅचमेंट होतो. आणि म्हणून पहिली इलेक्शन ही ठीक आहे, त्या कुटुंबाचा वारसा असेल, त्या वडिलांची पुण्याई असेल, पुण्याई ही महत्त्वाची होतेच, त्याचा फायदा पहिल्या निवडणुकीला मिळतो, ह्याच्यात काही दुमत नाही. पण दुसरी तिसरी इलेक्शन होती, स्वतःचं कर्तृत्व दाखवावंच लागतं. कितीही मोठा नेता एखाद्याचा वडील असला, किती मोठं काम केलं असलं तरी दुसरी तिसरी निवडणूक ही त्या लोक त्या व्यक्तीकडे पाहून त्याचं काम, त्याचं स्वभाव, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, अनेक गोष्टी असतात त्याच्यात, आणि या सगळ्या बघून लोक मग ठरवतात की ह्याला निवडून द्यायचं की नाही. आता तुम्ही विरोधी बाकावर आहात, त्यामुळे मतदारसंघातली कामं कशी होतात आणि किती अडचणी येतात विकासामध्ये असं वाटतं तुम्हाला? मला सध्याच्या राजकारणातलं त्याचंच एक मोठं वाईट वाटतं. मी माझ्या वडिलांबरोबर विधिमंडळाचं कामकाज कधी कधी येऊन पाहिलेलं आहे. मुंबईत माझ्या वडिलांना मी मंत्री असताना फार काही मुंबईत आलेलं आवडत नव्हतं. का बरं? आवडत नव्हतं त्यांना ते आणि खरं मला वेन आय लुक बॅक की मला असं वाटतं ते चांगलं होतं. आणि मग जेव्हा केव्हा मी यायचो, मी त्यांचा तो निर्णय घेण्याची क्षमता, मग थोडं प्रशासन हळूहळू मी पाहत गेलो. कारण मी भारतीय विद्यापीठाचंही कामकाज पॅरलली करत होतो, मतदारसंघात काही लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम पाहत होतो. आणि म्हणून मी पाहत होतो की त्यावेळेस फार भाजपमध्ये फार मोठी नेते होते. गिरीश महाजन साहेब असतील, गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, गडकरी साहेब आहेत आज, फडणवीस साहेबही मला वाटतं 99ला आमदार झालेत. त्यांनी त्यांच्या तरुण पिढीत राजकारणाची नागपूरपासून सुरुवात केली. आणि मी पाहत होतो देशमुख साहेब, कदम साहेब, किती लोकांचा नामोल्लेख करता तर कुणा चुकून राहतात, असे अनेक लोक होते हो, जे विरोधी पक्षाचाही कुठला आमदार आणि मंत्री आला ना की एका झटक्यात काम करायचे. कारण त्यांच्यात असा संकोच नसायचा की हे त्याचं व्यक्तिगत काम आहे का, हे लोकांचं काम आहे. एखादा आमदार आला तो म्हणायचा, साहेब माझ्या भलं तो भाजप किंवा इतर पक्षाचा असू दे, की बाबा माझ्या जिल्ह्यातलं, माझ्या मतदारसंघातलं हे काय 25 लाख एका रस्त्याला धरायचे आहेत, अमुक 25 लाख शाळेला, योजनेला धरायचे, एका झटक्यात काम व्हायचं ते. आज ते होत नाही आणि त्याचं मला वाईट वाटतं. कारण मला असं वाटतं की आज तो कुठल्या पक्षातला आमदार आहे हे पाहिलं जातं, पण हे पाहिलं जात नाही की तो लोकप्रतिनिधी आहे, तो विधिमंडळाचा सदस्य आहे. त्या लोकांनी जरी निवडून दिलं ह्याचा अर्थ असं होत नाही की त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या विचाराला नाकारून केलेलं आहे. फक्त हा माणूस का चांगला आहे ह्याच्या पक्षाचा विचार कदाचित त्या मतदारसंघातल्या लोकांनी स्वीकारला असेल, म्हणून लोक त्याच्या पाठीशी उभे राहिले असतील. आणि हा मनाचा जो मोठेपणा आहे ना, तो कुठेतरी सध्याच्या राजकारणात मला कमी दिसतो. आणि म्हणजे मी जो काळ पाहिला आहे आमच्या वडिलांचा, म्हणजे सुदैवाने मी म्हणलं ना, मला फार तरुण वयात राजकारण पाहायला मिळालं. अनेकांबरोबर मला संवाद, युथ काँग्रेसचा अध्यक्ष किंवा असं हे सगळा काळ पाहिला आहे मी. त्यामध्ये मनाचा मोठेपणा, येईल त्याला मदत करणे, कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टींवर विचार होत नव्हता. आता काय होतंय की कुठल्या पक्षाचा आमदार आहे, मग तिथल्या जिल्ह्याचं राजकारण कसं, मग त्याचा महाराष्ट्राच्या राजकारण असं एवढं म्हणजे विचार होत असेल तर म्हणजे हा पुरोगामी महाराष्ट्र राहिला नाही असं मला वाटायला लागलं दुर्दैवाने. पण मला वाटतं आमच्यासारखे लोक आम्ही ते टिकवण्याचा प्रयत्न करू. पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राबद्दल जर आपण म्हणायचं झालं तर कदम कुटुंब आणि कडेगाव हे एक समीकरणच झालेलं होतं. सांगलीमध्ये काँग्रेसचं स्थान अधिक बळकट करण्यासाठी किती अडचणी तुम्हाला आता फेस कराव्या लागतात? म्हणजे तिथं तर तुमचं आहेच प्रस्थ, पण सांगलीमध्ये ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं प्रस्थापित करण्यामध्ये पुनश्च किती अडचणी येतात? 2018ला माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांचं निधन झालं. त्याच्यानंतर पोटनिवडणूक लागली. मी महाराष्ट्राच्या इतिहासातला विधानसभेतला पहिला बिनविरोध आमदार झालो. नंतर 1.25 वर्ष मला कालावधी मिळाला 2019च्या निवडणुकीत. त्यात पुरात खूप काम केलं. 19च्या आधी 2 महिने प्रचंड मोठा महापूर, 100-150 वर्षातला असा महापूर आला नव्हता. आणि माझा पलूस तालुक्यातला काही गावं ही कृष्णा नदी काठ आहेत. खूप काम केलं लोकांनी, इतकं माझ्या कामाला दाद दिली
की त्या इलेक्शनमध्ये 1,62,000च्या मताधिक्य निवडून आलो आणि नंतर मग पुन्हा 5 वर्षाचा काळ मिळाला. त्यात राज्यमंत्री झालो, करोनाचा कालावधी होता, अनेक अडचणी सरकारले होत्या, प्रशासन म्हणूनही होत्या. कारण करोनाच्या कालावधीत आरोग्य सेवा, हॉस्पिटल ह्याच्यावर खर्च शासनाचा खूप होत होता. मग इतर कामं झाली पण मर्यादित झाली. आणि ह्याच्यात हे सगळं काम करताना कडेगावमध्ये राजकारण आणि सांगली जिल्ह्यातलं राजकारण, त्यात लोकसभा झाली. लोकसभेमध्ये खरं तर आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, राहुलजी गांधींची इच्छा होती की मी लोकसभा लढावी. त्यांना सांगितलं माझ्या अडचणी आहेत. माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. पुन्हा माझ्या वडिलांसारखं मी त्यांचे प्रश्न काही राहिलेले असतील किरकोळ ते सोडवावेत, लोकांसोबत राहावं. म्हणून म्हटलं मला विधानसभा आत्ता सोडणं शक्य नाही, कौटुंबिक काय विषय होते. म्हणून मी म्हटलं मी इकडे थांबेल, महाराष्ट्राच्या राजकारणात काम करेल, महाराष्ट्रातल्या लोकांची, सांगली जिल्ह्यातल्या लोकांची सेवा करेल. आणि मग मी आमच्या एका तरुण सहकार्याला शब्द दिला होता, विशाल पाटलांनी, मी तुला खासदार केलं, तू काळजी करू नको. त्याच्यासाठी तुम्ही जंग पछाडली खूप. म्हणजे काय माझ्या राजकीय जीवनातला जसं युथ काँग्रेसचा काळ आहे तसा ती लोकसभेचा इलेक्शन, त्याच्यात तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेस हा सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पण इतका त्रास झाला मला, दिला. आणि मला वाईट वाटतं की मी त्या काळात जे करत होते ते पक्षासाठी करत होतो. मी काय स्वतःसाठी उमेदवारी मागत नव्हतो, मी काय माझ्या घरातल्या कुठल्या सदस्यासाठी मागत नव्हतो. हालाकी सोनियाजींनी आणि राहुलजींनी विश्वास दाखवला किंवा विश्वजीत तू खासदार होऊ शकतो, तुला तिकीट आम्ही देतोय. मी नम्रपणे त्यांना सांगितलं माझ्या अडचणी आणि त्यांनी समजून घेतल्या. त्यांचाही मनाचा मोठेपण होत. मी म्हणलं, मग मला म्हणले खासदारकीचं काय? म्हणलं मी निवडून आणतो ना, माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणलं मी निवडून आणतो सांगलीची खासदारकीची सीट. आणि त्यावेळेस मग आम्ही ते 24ला ते धाडस केलं, कारण 19ला ते होऊ शकलं नाही. कारण माझंही नुकतंच माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. 19ला परिस्थिती जरा विचित्र होती महाराष्ट्राच्या राजकारणाची. पण 24ला मी ठरवलं की काँग्रेसचा खासदार निवडून आणायचा. आणि ते दिवस रात्र मी काय काय केलं सगळ्या महाराष्ट्राला आणि सांगली जिल्ह्याला माहिती आहे. पण ते अपक्ष म्हणून त्यांना उभं राहावं लागलं, ह्याबद्दल काय सांग? त्याच्यावर आता बरंच काय बोललो मी. नाही, काही गोष्टी ना कधी कधी नियती घडून आणते असं मला वाटतं. काँग्रेसच्या तिकिटावर आम्ही निवडून आलो असतो, उभं राहिलो असतो तर विजय झालाच असता. म्हणजे मी त्याच्यासाठी जंग पिछाडलाच असता. पण अपक्ष म्हणून जे काय मी वातावरण गेलो होतं त्याच्यामुळे जी सहानुभूती आम्हाला लोकांकडनं मिळाली ती एवढी प्रचंड मिळाली की माझं एक सांगली शहरामध्ये त्या एक तिकीट नाकारल्यानंतर एक सभा घेतली होती. त्या सभेला मी तत्कालीन प्रांताध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी, या तिन्ही नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. तिघही त्या सभेसाठी आले आणि त्या सभेतलं जे मी सांगलीतलं भाषण केलं 45 मिनिटाचं, ते महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यात खूप गाजलं. आणि त्या भाषणानंतर जो इम्पॅक्ट लोकांच्या मनात झाला, त्यावेळेस लोकांनीच ठरवलं की आता ही इलेक्शन आपण हातात घ्यायची आणि आपला हा खासदार विश्वजित कदम म्हणेल तो हा आपण निवडून आणायचा. विशाल पाटीलही थोडं काही महिन्यांपासून कष्ट घेत होते आणि आम्ही ती इलेक्शन लढलो आणि जिंकलो. काँग्रेसमध्ये जसं तुम्ही म्हणालात की सोनियाजी गांधी असतील, त्यांची एक टीम होती, आता राहुलजी गांधी यांची टीम आहे, तुम्ही सुद्धा कोर टीमचे मेंबर आहात. पण काँग्रेस बळकटीसाठी राज्यामध्ये काय असे प्रयत्न केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, तर काँग्रेसला ते पूर्वीचे दिवस येतील? आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न करताय? मी ग्रामीण भागातला राजकारणी आहे. लहानाचा मोठे पुण्यात झालो, मोठा म्हणजे शिक्षण मला काही काळ पुण्यात मिळालं, काही काळ मुंबईत शिकलो मी, काही परदेशात शिकलो मी. म्हणून मला असं वाटतं शहर आणि ग्रामीण ह्याचं दोन्हीचं प्रॉपर कॉम्बिनेशन आहे माझ्यात झालं सुदैवाने. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं सध्याची स्थिती पाहताय, मला असं म्हणायचं काँग्रेस पक्षाचे विचार अजूनही महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत रुजलेले आहेत. पण गेल्या 10 वर्षातलं राजकारणच जरा थोडं विचित्र झालं आहे, परसेप्शनचं राजकारण झालं आहे. पैसा हा मोठा दुर्दैवानी भाग एक राजकारणाचा झालेला आहे. पण विचार मांडणारे काही लोक आहेत आणि एक वर्ग मोठा आहे तो महाराष्ट्रातला. आजही मला असं वाटतं की अनेक सिनियर काही नेते आहेतच महाराष्ट्राच्या राजकारणातले. एक तरुण पिढी आमची आहे, मी असेल, आमचे बंधू बंटीजी पाटील असतील, माझे बंधू अमितजी देशमुख असतील, आजही त्यांच्या जिल्ह्यात
काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन संघर्षातनं राजकारण चांगल्या पद्धतीने करतायत. यशोमतीताई ठाकूर असतील, विजय वडेट्टीवारजी असतील, अनेक लोक, आता कुणाचं सगळ्यांचं नामोल्लेख करणं म्हणजे थोडं अवघड होतं, नितीन राऊतजी असतील, असे अनेक लोक आहेत. बाळासाहेब थोरात साहेब असतील, आणि त्यांनी तर 80-85 पासून आमदारकी ही महाराष्ट्राच्या राजकारणात भूषवली 35-40 वर्ष. पण हे सगळे एकत्र येत नाहीत, हा प्रॉब्लेम होतोय का काँग्रेसचा? नाही, एकत्र असं मी म्हणेल की हा फार असा ट्रिकी क्वेश्चन आहे आणि याच्यावर कसं उत्तर द्यायचं म्हणजे अवघड आहे. मला असं म्हणायचं की एकत्र आहेत, एकत्र, पण विधानसभा निकालानंतर थोडं पिछेहाट झाली, कारण काही लोकांना अनपेक्षित असे निकाल झाले, धक्का बसला लोकांना. माझंही मी म्हणजे मताधिक्य जे मला अपेक्षित होतं तसं मिळालं नाही. एवढं काम मी 5 वर्ष जीव ओतून काम केलं, लोकांची प्रामाणिकपणे सेवा केली. माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला माहिती मी कसं काम केलं. परंतु ठीक आहे, जे काय महाराष्ट्राच्या लोकसभेनंतर खरं असं वाटलं नव्हतं असे विधानसभेचे निकाल लागतील, कारण महाविकास आघाडीला मोठा कौल लोकसभेत मिळाला होता. 48 पैकी 32 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले होते. आणि म्हणून म्हणजे आता तिथेही प्रणिती शिंदे, अनेक लोक आहेत जे आमचे नांदेडचे खासदार चव्हाणसाहेब आहेत, कल्याणराव काळे आहेत, आमच्या प्रतिभा धानोरकर असतील, खूप आहेत असे खासदार पण चांगले काँग्रेसचे निवडून आलेले आहेत. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटतं की वी आर इन द रिकव्हरी स्टेज राईट नाव, असं मी म्हणेन. कारण जसं एखादी दुःखद घटना घडल्यानंतर सांत्वनाला 13 दिवस जातात, तसं आमच्या अजून आता 13 दिवस संपलेले आहेत. कामाला लागलं पाहिजे सगळ्यांनी, असं माझं स्पष्ट मत आहे. आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन काही महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या काही ठिकाणी झाल्या, त्यातही काँग्रेसला सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी म्हणेल चांगलं यश मिळाले. फार मोठं यश नाही, पण चांगलं यश मिळालं, कारण सध्याचं राजकारण काय आहे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातलं. आणि विरोधी पक्ष म्हणून आमच्यातले काही असे जिल्हे आहेत जे आजही टिकून आहेत. आता मला असं वाटतं की जे काँग्रेसच्या चिन्हावर विधानसभेत लढले, म्हणजे मी म्हणलो ना, मी कॉर्पोरेट पण आहे, भारतीय विद्यापीठाचं काम करताना माझं एक कॉर्पोरेट आयुष्य आहे. आणि आमची कारखानदारी चालू होता नसताना किंवा हे सार्वजनिक जीवनात वेगळं माझं आयुष्य आहे. म्हणून मला वाटतं की यार आता डिसेंट्रलाइज करायला पाहिजे. प्रत्येक महाराष्ट्रातला विदर्भ असेल तिथे काही चांगले सक्षम नेते आहेत, खरं, अशी त्यांची टीम करा. मराठवाड्यातल्या काही नेत्यांची टीम करा, उत्तर महाराष्ट्रातली करा, पश्चिम महाराष्ट्रातली करा. आणि आम्ही अशी टीम एफर्ट घेऊन ज्यांनी ज्यांनी विधानसभा लढवली अशा लोकांना त्या त्या विधानसभेत थोडी ताकद देत गेलो. आणि ताकद म्हणजे आता शेवटी विरोधी पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून ताकद म्हणजे एक मॉरल सपोर्ट जरी दिला, म्हणजे पाठबळ ज्याला आपण म्हणतो, तेवढा जरी दिलं ना, मला वाटतं कार्यकर्ते उभे राहतील. प्रत्येकालाच काहीतरी मला काम मिळावं, मला काहीतरी पैसे मिळावं अशी लोकांची अपेक्षा नाही. कार्यकर्ता म्हणतो मला पाठबळ द्या. आणि हे पाठबळ जरी असे आम्ही काही ठराविक प्रत्येकाने असं डिसेंट्रलाइज करून जर काम केलं ना, तर मला वाटतं संघटना महाराष्ट्रात पुन्हा उभी राहू शकते. महाराष्ट्रात अजूनही अनेक प्रश्न आहेत जे लोकांना ते सुटलेले नाहीत. म्हणून महाराष्ट्रातली जनता सगळ्याच गोष्टींबाबतीत जे काय महाराष्ट्रात सध्या राजकारण चालू आहे त्यात समाधानी असं नाही आहे. तुम्ही अर्थसंकल्पावर टीका केलेली आहे. तुम्ही म्हणालात की अर्थसंकल्प हा पोकळ आहे. काय नेमकं म्हणायचं होतं? असे कुठले मुद्दे तुम्हाला वाटले की ते पोकळ आहेत? मला कळत नाही. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हे नवी मुंबई, ठाणे, नागपूर ह्याच्यापुरतं किती मर्यादित आहे आणि उर्वरित महाराष्ट्र किती आहे? माझं म्हणणं काय की ह्या शहरांचा विकास झालाच पाहिजे, यात काही दुमत नाही. शहरीकरण महाराष्ट्रात वाढतंय. 60% आता लोक मोठमोठ्या शहरांमध्ये, उपनगरांमध्ये राहत आहेत, नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये. आता महाराष्ट्रातली 40% जनता ग्रामीण भागात. पण ग्रामीण भागातला जो शेतकरी वर्ग आहे, जो आमचा आदिवासी दलित वर्ग आहे, मागासवर्गीय समाजातले आमचे जे बांधव आहेत, इतर जे काय मुस्लिम समाज असेल, ओबीसी समाज असेल, ओबीसी समाजातले काही असा एक वर्ग आहे, कारण ओबीसी समाज हा मोठा आहे, पण त्याच्यातले काही समाज असे आहेत की जे 70-80% जातात आणि उर्वरित समाज बरेच आहेत आणि जे कदाचित 30-40% असतील. पण त्या समाजाला अजून म्हणावा तसा न्याय मिळाला नाही. हा, त्यांची संख्या जरी कमी असती त्या समाजाला अजून न्याय मिळाला नाही आहे. कारण त्यांच्याकडे ओबीसी म्हणून वाटतं आणि त्यांना वाटतं की बाबा ह्या अमुक मोठ्या समाजाला न्याय मिळाला म्हणजे हे नाही मिळाला असेल. तसं नाही आहे, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत.
आणि म्हणून त्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी म्हणालो जेव्हा मी बजेट पाहिलं, बजेटमध्ये मोठमोठे रस्ते, मोठमोठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट 10,000 कोटी 20,000 कोटी हे घेतलंय, चांगलं आहे, हरकत काहीच नाही. पण मग शिक्षणावर काय, आरोग्यावर काय, मग मुळात जे सिंचन योजना आहेत, आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी देतो, ठीक आहे, जो कर्जात बुडलेला आणि कर्जाने त्रासवलेला शेतकरी त्याला कर्जमाफी झालीच पाहिजे, याच्यात दुमत नाही. पण शेतकरी आपला महाराष्ट्राचा हा जिद्दी आहे, स्वाभिमानी आहे. त्याच्या शेतात जर पाणी दिलं, त्याच्या शेतातल्या पिकाला योग्य हमीभाव दिला, ती जबाबदारी राज्य सरकारने घेतली, तर आपला महाराष्ट्रातला शेतकरी स्वतःच्या पायावर हिमतीवर शेती करू शकेल. सगळ्यांनाच काही कर्जमाफी नको आहे. पण माझं म्हणणं काय की आपण शेताला पाणी देत नाही, विजेची व्यवस्था चांगली करत नाही. आज पाणी मिळाले पण ऊर्जा मिळत नाही, म्हणजे वीजची सोय होत नाही, आणि काही ठिकाणी तर पाणीच नाही. मग पाणी आणि वीज आपण शेतकऱ्यांना पुरवली तर शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, असं माझं मत आहे. आजही महाराष्ट्रातला काही भाग असा आहे, जिल्हे तालुके अजूनही पाण्यापासून वंचित आहेत, सार्वजनिक तिथल्या भौतिक विकासापासून वंचित आहे. ते करायला पाहिजे आणि त्याच्याकरता राज्य शासनाने जास्त खर्च करावा. आम्ही म्हणलं आरोग्य, शिक्षण, सिंचन असेल, अनेक मुद्दे आहेत, आणि म्हणून कुठेतरी ह्या बजेटमध्ये मला ते दुर्लक्षित वाटतंय. अजूनही विरोधी पक्षनेता नाहीये. विरोधी पक्षनेता या बातम्या जेव्हा आम्ही दाखवतो तेव्हा कायम तुमचंही नाव चर्चेत असतं. नाही, मी नाही, मी विरोधी पक्ष नेता वाटतं तुम्हाला व्हावं असं? मला असं वाटतं की माझ्याहून सिनियर काय मंडळी आहेत विधानसभेत, आणि त्या सिनियर मंडळींचा मान तो आहे. सिनियरिटीची खरं पक्षाने दखल घेतलीच पाहिजे, कारण शेवटी 30-40 वर्ष सभागृहात काम करणारी काय माणसं आहेत, त्यांना ते मिळालं तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू खंबीरपणे. आणि मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता हे राज्य सरकारने आपल्या देशाच्या संविधानानुसार, लोकशाहीच्या मूल्यांनुसार हे दिलंच पाहिजे विरोधी पक्षाला. का राज्य सरकार आणि का बाकीचे सरकारच्या संबंधित असणारे लोक ज्यांच्याकडे हे विरोधी पक्ष नेतेपद देण्याचा अधिकार आहे नाही असं म्हणतात ते, ठीक आहे ना, देऊ शकता ना तुम्ही. संख्याबळ नसलं म्हणून काय झालं? हा तांत्रिक आणि एक वेगळा वादाचा मुद्दा झाला. त्याच्यावरही काही उदाहरणं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात आहेत. देशाच्या इतिहासात संख्याबळ असताना नसताना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नाही असं नाही आहे. मग माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला द्यायचंच नाही आहे का? महाराष्ट्रातला एक वर्ग आहे ना आजही, ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले, विधिमंडळात सुद्धा आज जे काय आम्ही 40-50 आमदार असेल, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आम्ही म्हणजे 50 तरी आहेत ना. आणि इतर ज्यावेळेस एखादा भाजपचा आमदार जेव्हा निवडून येतो सत्ताधारी पक्षाचा, दुसरा जो उमेदवार त्यालाही मतं पडणारा एक वर्ग, त्याला देणारा वर्ग आहेच ना. म्हणजे महाराष्ट्रात आजही 35-40% एक असा वर्ग आहे ज्यांनी सत्ताधारी पक्षाला मतं टाकलेली नाही आहेत. मग तो आवाज ऐकूनच घ्यायचा नाही का? तो दाबूनच ठेवायचा का? हे योग्य नाही, ही लोकशाही नाही. विधिमंडळामध्ये प्रत्येकाला म्हणजे त्या तो आवाज सुद्धा उठला पाहिजे. ह्याच्यासाठी विधिमंडळ आहे, ह्याच्यासाठी लोकशाही आहे. विधानसभेमधल्या लक्षवेधी चर्चेदरम्यान तुम्ही एक मुद्दा मांडला होता, तो म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांचा आणि त्याची जी अवस्था दयनीय झालेली आहे त्याचा, आणि या शाळांमध्ये सांगली पॅटर्न राबवा असं तुम्ही म्हणालात. तर नेमका शाळांचा सांगली पॅटर्न काय आहे? नाही, सांगली पॅटर्न म्हणजे तो नुकताच काही वर्षांपूर्वी सांगलीमध्ये आमच्याकडे जिल्हा परिषदला CEO होते जितेंद्र दोडी. त्यांनी एक खूप चांगले अधिकारी आहेत, त्यांनी आता पुण्याला कलेक्टर आहेत. त्यांनी एक मॉडेल स्कूलची संकल्पना राबवली. काय झालं, आता ग्रामीण भागात सुद्धा लोकांना खाजगी शाळा असतील, इंग्लिश मिडियमच्या स्कूल असतील, ह्याच्याकडे पालकांचा ओढा आहे आणि ते असणं स्वाभाविक आहे, त्यात काही दुमत नाही. पण जिल्हा परिषदची विद्यार्थी संख्या त्यामुळे दिवसेंदिवस घटत चालली आहे. आता का घटते त्याला एक कारण असं नाही आहे, त्याला अनेक कारण आहेत. त्याच्यावरही त्या दिवशी सभागृहात खूप चांगली चर्चा झाली. तिथल्या इमारतीच्या खोल्या, तिथले स्वच्छतागृह, तिथे असणाऱ्या सुविधा, तिथे असणारे शिक्षक, तिथे असणाऱ्या शिक्षणाची साधनं म्हणजे स्मार्ट TV किती आहे, लॅबोरेटरी किती, ग्रंथालय किती, क्रीडांगण कसं आहे, काही शाळांना कंपाऊंड वॉलही नसतं. असे अनेक प्रश्न आहेत, काही गुणवत्तेच्या बाबतीत आहेत. असे ह्या सगळ्या प्रश्नांवर लक्ष द्यायचं असेल तर मला वाटतं त्यावेळेस ती जिल्हा परिषदेने एक स्कीम राबवली की बाबा एक मॉडेल स्कूल अशी निवडायची प्रत्येक जिल्हा परिषद गटातली किंवा तालुक्यातली, आणि त्याच्यावर भर द्यायचा जिल्हा प्रशासनाने. आणि असं झालं की पुढच्या वर्षी माझ्या माहितीने मलाकडे आठवत नाही,
एक 15,000 विद्यार्थी पुन्हा खाजगी शाळेतनं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये परत गेले. म्हणजे ही कल्पना फार चांगली महाराष्ट्रात राबवावी असं मला वाटतं, जेणेकरून पुन्हा शेवटी ज्याला जो खरंच सर्वसामान्य गरीब माणूस आहे ना, त्याच्या लहान मुलांच्या शिक्षणाची जिल्हा परिषद शाळा ही अत्यंत चांगलं साधन असतं आणि त्याला ती सक्षम केली ना, पुढची पिढी अधिक चांगली घडेल असं मला वाटतं. त्याच अनुषंगाने मला विचारावं असं वाटतं की भारती विद्यापीठ हे सर्वात जुनं विद्यापीठ आहे. काही जुन्या विद्यापीठांमधलं वन ऑफ द मोस्ट प्राईम ज्यांच्याकडे पाहिलं जायचं किंवा ज्यांच्याकडे कल होता असं आहे, आजही आहे कल. पण मुंबईत कधी येणार किंवा ह्याचा विस्तार कसा होतोय याकडे किती लक्ष लक्ष द्यायला वेळ मिळतोय का मुळात? माझ्या आयुष्यातले 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक भाग आहे जो सांगली जिल्ह्यातला पलूस कडेगावच्या एक आमदार म्हणून, महाराष्ट्राचा आमदार म्हणून माझ्या सार्वजनिक जीवनातलं आहे. माझं कर्तव्य पलूस कडेगाव, सांगली जिल्हा आणि महाराष्ट्राच्या जनतेशी आहे, माझ्या सार्वजनिक जीवनातलं आहे. दुसरं माझं कर्तव्य जे माझ्या हृदयातलं फार मोठं, जे आमच्या वडिलांनी शून्यातनं उभं केलेली भारतीय विद्यापीठ शिक्षण संस्था. गतिमान शिक्षणातनं समाज परिवर्तन हे जे आमच्या वडिलांनी सुरुवातीपासून ब्रीद वाक्य ठेवलं, त्यातूनही आजही मला अभिमान आहे की महाराष्ट्रात 90 ठिकाणी भारतीय विद्यापीठाच्या शाळा आहेत आणि त्या गावांमध्येच. म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये 90 गावांमध्ये भारतीय विद्यापीठाच्या शाळा आहेत. हे फार कमी लोकांना माहिती आहे. हे शिक्षण आम्ही चालू ठेवलं आहे. जव्हारसारख्या ठिकाणी आदिवासी शिक्षण आहे. स्त्री शिक्षणाचे आमचे मोठं संकुल कडेगावला आहे. पुण्यामध्ये 2 कन्या प्रशाला आहेत आणि खूप साहेबांनी हे पाया मजबूत केला भारतीय विद्यापीठाचा. मग उच्च शिक्षणात गेलो, आज डीम युनिव्हर्सिटी म्हणून आहोत आणि भारतातली बोटावर मोजण्यात अशा 3-4च खाजगी डीम युनिव्हर्सिटीज आहेत ज्यांना 4थ्यांदा A++चा नॅकचा सायकल मिळाला. आणि आत्ता तर आम्हाला नुकताच मागच्या वर्षी मिळाला. 4थ्यांदा, असे 4दा सलग A++ मिळवणं फार कठीण असतं आणि ते भारतीय विद्यापीठाने, युनिव्हर्सिटीने त्यात काम मिळालं. स्वाभाविक आहे, त्यात आमच्या शिक्षकांचं, प्राध्यापकांचं खूप मोठे कष्ट आहेत गुणवत्तेबाबतीत. शिक्षकेतर कर्मचारी मोठा वर्ग आहे. आज भारतीय विद्यापीठात 8,500 कर्मचारी आहेत. 10,000 होतील कदाचित येणाऱ्या दिवसात. आणि संस्थेचा विस्तार मोठा आहे. नवी मुंबईला मोठे शैक्षणिक संकुलं आहेत. आता मेडिकल कॉलेजेस जवळ 2-3 आमचे झालेले, डेंटल कॉलेजेस आहेत. सगळं उच्च शिक्षणामध्ये गुणवत्तेच्या आधारे चांगल्या शिक्षण देण्याचं आमचं काम आम्ही करतोय. रिसर्च इनोव्हेशनवर भर दिला. मग पुण्यात असलो की मी एक कॉर्पोरेट लाईफ जगतो. सकाळी 10:30 ते रात्री संध्याकाळी 7-7:30 पर्यंत ऑफिसमध्ये काम असतं. वेगवेगळ्या कॅम्पसेसला जेव्हा वेळ असेल तेव्हा भेट देतो. प्राध्यापकांशी माझं कॉन्स्टंट इंटरॅक्शन असतं आणि म्हणून शिक्षणातले जे काही नवे बदल चालू आहेत, NEP आलंय, नॅक आहे, NRF आहे, त्याच्यावरही भर देऊन आम्ही ते जागतिक बदल सुद्धा देशातल्या, महाराष्ट्रातल्या नवीन पिढीला, विद्यार्थ्यांना कसे देता येईल ह्याच्यावरही आता एक शिक्षण संस्था म्हणून आम्ही प्रामाणिकपणे भर देतोय. म्हणून मुंबईला सुद्धा येणाऱ्या काळात भारतीय विद्यापीठाचं मुंबई शहरामध्ये एक शैक्षणिक संकुल असेल, मी तुम्हाला सांगतो. क्या बात आहे. मला असं वाटतं त्या भाड्यानं तुम्ही हे अनाउन्समेंट केली असं म्हणायला हरकत नाहीये. पण यासोबतच परदेशामध्ये सुद्धा मला वाटतं टायअप्स आहेत. ते वेगवेगळ्या फॅकल्टीचे असतात आणि ते होत राहतात आणि ते चांगलं आहे. कारण माझं असं मत आहे की एक असा परसेप्शन आहे, तो योग्य असेल अयोग्य असेल मी त्यात फार बोलणार नाही, की आय थिंक द नेक्स्ट रिसर्च डेस्टिनेशन इज नॉट युरोप. ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिज किंवा ठीक आहे तिथले युनिव्हर्सिटी चांगलेच आहेत, काय त्यात दुमत नाही. उच्च हायर एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला तिथले चांगले असतील. पण साऊथ ईस्ट एशियामध्ये आता प्रचंड डेव्हलपमेंट चालू आहे. सिंगापोर, हाँगकाँग, सिओल, साऊथ कोरिया अशा अनेक युनिव्हर्सिटीज आहेत जिथे सुद्धा आता रिसर्च इनोव्हेशनवर खूप भर दिला जातो. भारतात खूप मोठा पुश भारतीय युनिव्हर्सिटीजमध्ये आहेत. गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज असतील, खाजगी युनिव्हर्सिटीज असतील, प्रचंड मोठा पुश रिसर्च इनोव्हेशनमध्ये चालू आहे. आणि मला वाटतंय की भारत देशाला आणि देशातील पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टीचा मोठा फायदा होऊन कोलॅबरेशन हे चालत राहतात. ते होत आहेत. आमच्या युनिव्हर्सिटीच्या अनेक फॅकल्टीचे परदेशी विद्यापीठांशी कोलॅबरेशन्स आहेत आणि ते पुढे वाढत राहतील. द्राक्ष संशोधनाचं पुढे काय झालं? मी सभागृहात मागणी करतोय. आता काय सभागृहाचं काय म्हणजे कधी केंद्र होणार द्राक्ष संशोधन केंद्र? सभागृहात आम्ही विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या लोकांच्या भावना मांडत असतो, लोकांचे प्रश्न मांडत असतो. पण समोरच्या सत्ताधारी बाकांवरही कधी कधी कोण दिसत नाही ऐकण्याकरता. म्हणजे मंत्री महोदय सुद्धा किती सभागृहात असतात आणि किती नसतात हाही खरं प्रश्नचिन्ह पडतो. म्हणजे फडणवीस साहेब थोडे कडक आहेत,
त्यांचे मंत्री जेव्हा ते विधिमंडळात असतात ते काही मंत्री असतात. अजितदादा असताना तर त्यांच्या पक्षात तर फारच शिस्त होती. दादांमुळे तर स्वतः दादा सभागृहात बसून राहायचे म्हणून ते होतं. पण म्हणजे आता एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा सभागृहात बोलतो तर त्या खात्याच्या मंत्र्यांनी ते ऐकून घेऊन तातडीने नैतिक कर्तव्य आहे की तिची एक बैठक घेऊन त्याच्यावर काहीतरी निर्णय दिला पाहिजे. शेवटी लोकांचे विषय आहेत हे. आमच्याकडे महाराष्ट्रात नाशिक आणि सांगली जिल्हा हा द्राक्ष उत्पादकांमध्ये सर्वात हायस्ट आहे. आणि द्राक्ष उत्पादकांची शेतकऱ्यांची दिवसेंदिवस घट होत चालली आहे. अनियमित पाऊस आणि अनेक त्याला प्रश्न आहेत. त्याच्यासाठी मी कृषी राज्यमंत्री असताना मी मागणी केली होती द्राक्ष संशोधन केंद्र सांगलीत असावं. पुढे त्याच्यावर काही झालं नाही. स्वतः म्हणजे त्यावेळेस बजेटची तरतुदी केली होती. अजूनही त्याच्यावर काही झालं नाही. म्हणून हा प्रश्न सरकारला जरा झोपलेल्या सरकारला जागं करून आठवण करून देण्याचं काम आम्ही करतो मध्ये आधी. बरं, तसे पतंगरावांचे संबंध सुद्धा सर्वांशीच चांगले होते, म्हणजे सर्व पक्ष क्रॉस द पार्टी लाईन तुमचे देखील आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला देखील इतर अनेक पक्षातून सतत इन्कमिंगसाठी ऑफर असते की या तर अशा अनेक ऑफर्स आलेले आहेत. तर त्या ऑफर्स बद्दल काय सांगाल आणि किती विचाराधीन आहेत? राजकारणात माझं मत आहे व्यक्तिगत संबंध असलेच पाहिजे. आणि पूर्वीच्या काळी होते ना, नव्हते असं नव्हतं, पूर्वीच्या काळी होते. आता सोशल मीडियामुळे जरा जास्त त्याचे अर्थ आणि गैरअर्थ काढले जातात. आणि मला असं वाटतं की व्यक्तिगत संबंध राहिले पाहिजे. ती माणुसकी असते. वैचारिक वाद हे विचारांचे होत राहतात. इथं कुणीही कुणाचा द्वेष करायला बसलेलं नाही. आम्ही काँग्रेसचे आहोत म्हणजे आम्ही काय भाजप किंवा कुठल्या त्यांच्या विचाराचे द्वेषी आहोत असा भाग नाही. ते संस्कार नाहीत आमच्यावर. पण ठीक आहे, जे एखादी गोष्ट जी महाराष्ट्राच्या हिताची नसेल आणि आम्हाला ते वाटत असेल हे महाराष्ट्राच्या लोकांची हिताची नाही तर तो मुद्दा आम्ही उठवणारच. आता विविध पक्षांच्या ऑफर येत राहतात. ठीक आहे, कुणाला वाटलं बाबा माझं व्यक्तिमत्व स्वभाव कर्तृत्व ठीक असेल पण हे ठीक आहे, ते होत राहतं, ते चालत राहतं. मी म्हणलं ना, ते सोशल मीडियामुळे जास्त अर्थ गैरअर्थ त्याचे निघतात, बाकी काही नाही. तुमचे आणि अजितदादांचे संबंध सुद्धा खूप चांगलेच होते. आणि मला असं वाटतं दादा गेल्यानंतर तुम्ही असं म्हणालात की माझ्या वडिलांसारखे ते होते. दादांच्या काही आठवणी शेवटच्या, कधी भेट झालेली होती शेवटची, काही सांगाल? नाही काय, दादा खरं दादांचं माझे वडील गेल्यानंतर हळूहळू एक वेगळं नातं झालं. माझे ते विधिमंडळात फिरकी घ्यायचे, त्यांनाही म्हणजे असं कुटुंबातलं एक सदस्य म्हणून आपलं असतं ना, कुणाशी असं कम्फर्ट झालं ना की त्या कम्फर्ट झालेल्या व्यक्तीशी आपण मन मोकळेपणाने बोलत असतो. आपण त्याची कधी कधी चेष्टाही करत असतो. का करतो? कारण आपल्याला त्या माणसाकडनं कम्फर्ट मिळतं. मला वाटतं मी कुठेतरी दादांना ते कम्फर्ट देऊ शकलो. आणि मग दादांचे माझे व्यक्तिगत जेव्हा आम्ही भेटायचो ना, आम्ही फार विषयांवर गप्पा मारायचो, हसायचो. म्हणजे किस्सा तर विधिमंडळातला असा झाला की मी मंत्री होतो, दादा आम्ही हॉलमध्ये विधानसभेचं कामकाज तहकूब झालं आणि मी बाहेर येऊन बसलो. दादा बसले होते, आदरणीय थोरात साहेब होते, आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब होते, नाना पटोले साहेब होते मला म्हणजे ते अध्यक्ष होते त्यावेळेस, जयंतराव पाटील साहेब होते. आणि दादा मी असं सहज समोर, दादांना अचानक मला पाहिल्यामुळं काहीतरी मनात आलं. म्हणलं याची जरा फिरकी व्यात. आणि ते मोठ्या आवाजात म्हणले, अरे विश्वजित, काल तू ती मला भेट वस्तू पाठवली ना, ती मला फार आवडली. मग मला काही कळनच. मी म्हणलं दादा मी कुठं काय तुम्हाला पाठवलंय? आणि ते मुद्दाहून मोठ्या आवाजात म्हणाले, जेणेकरून तिकडे जयंत पाटील साहेब, अशोकराव चव्हाण साहेब, थोरात साहेबांना ऐकू झालं असं म्हणाले. बरं, आता हे सगळे दिग्गज माझ्याकडे बघायला लागले, बाबा तू काय पाठवलं? मी म्हणलं दादा मी काहीच पाठवलं नाही तुम्हाला. आणि मग ते त्याच्यानंतर मी म्हणलं दादा म्हणजे असं का करायला लागले? मी काही पाठवलंच नाही. एक गप्रे म्हणले, तू ते पाठवलं मला फार आवडलं, मस्त आहे ते. काय तो म्हणजे असं म्हणताना म्हणले पेन मोठा एवढा, म्हणजे कशाला विश्व एवढा मागडा पेन? अहो म्हणलं मी दादा काही पाठवलंच नाही तुम्हाला. मग त्याने असं फोन लावल्यासारखं नाटक केलं त्यांच्या घरी. आणि घरातल्या त्यांच्या कुठल्या तरी स्टाफशी बोलल्यागत त्यांनी सगळ्यांसमोर असं हे केलं, अरे ते काल विश्वजित कदम साहेबांनी आपल्याला ते पाठवलं, ते जरा व्यवस्थित ठेवा माझ्या टेबलवर. मला जो घाम फुटला. मी म्हणलं, आणि ही सगळे माझ्याकडे बघत होते. मी म्हणलं दादा काही माझं तुम्ही आज कार्यक्रम करायचा ठरवलाय दादा? म्हणलं. आणि ते दादा पटकन उठले, बरं मला आज सभागृहात जायचंय, विश्वजित मी निघालो. आणि दादा उठून गेले.
म्हणजे मी थोरात साहेब, अशोक चव्हाण साहेब आणि जयंतराव पाटील साहेब आणि बाकीचे बरेच जण बसले होते. मी त्यांचे चेहरे ते माझ्याकडे बघत होते. मला जो घाम फुटला त्यावेळेस. म्हटलं दादा अहो म्हणलं मी मरेल म्हटलं असं करू नका, ते बाहेर जाऊन सांगा म्हणलं तुम्ही चेष्टा करताय, असं मी त्यांना म्हणालो चेष्टा करताय सांगा, असं काही उगाच काही करू नका. तर ते नंतर दादा म्हणाले त्या दुसऱ्या दिवशी नाही नेहमी आपलं विश्वजितचं असं. आणि मी खरं मला वाईट काय वाटतं की त्यांचं जेव्हा हा प्रसंग घडला अपघात, त्याच्या 7 दिवस आधी माझी त्यांची भेट झाली होती पुण्यात त्यांच्या घरी, बरोबर 7 दिवस आधी. आणि माझ्याशी 1 तासभर बोलले. आमचे वेगवेगळे विषय होते आणि 1 तासभर नकळत ती चर्चा आमची होत गेली. काय म्हणजे असा प्रसंग येईल असं खरं वाटलं नव्हतं दादांच्या बाबतीत. म्हणजे एका क्षणात आपण म्हणतो ना होत्याचं नाही तर झालं, तसं झालं ते. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या राजकारणात एक मोठी पोकळी आहे ती. आणि सध्याच्या काळातले म्हणजे ह्या 20-25 आणि मागच्या 5-10 वर्षातले दादा जे लोकांना पाहायला मिळाले ते वेगळे दादा होते. आणि म्हणून त्यांच्या जाण्याने निश्चितपणे महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे. नक्कीच. जसं मी म्हटलं की मगाशी आत्ता ज्या निवडणुका घडल्या, परिषदेच्या असो किंवा पंचायत समितीच्या असो, तिथं तुम्हाला घवघवीत यश मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं अजून लढाई बाकी आहे. तर त्याच्यासाठी किती तयारी आहे? नाही, एकतर मी माझ्या पलुसकडे गावच्या माता भगिनींचे प्रथमतः वडीलधाऱ्यांचे, तरुण पिढीचे लोकांचे आशीर्वाद म्हणजे मला मिळाले. मी त्यांचा मनापासून आभारी आहे की आज या अशा महाराष्ट्राच्या देशाच्या राजकीय वातावरणात काँग्रेस पक्षाचा आणि आमचा बालेकिल्ला आम्ही सावध ठेवलो. पलुसकडे गावमध्ये नगरपालिका पलूसची होती, 21 पैकी 18 जागा आम्ही नगराध्यक्षासह जिंकलो. जिल्हा परिषद माझ्या मतदारसंघात 8 होत्या, 8च्या 8ही काढल्या. पंचायत समितीच्या जागा 16 पैकी 14 आम्ही जिंकलो. 2 जागा तर अवघ्या काही मतात आमच्या पराभूत झाल्या. लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, लोकांनी पुन्हा विश्वास दाखवला. खूप दिवस रात्र मी कष्ट घेतले. म्हणजे 3 महिने पहाटे 3 शिवाय आम्ही झोपत नाही. लोकांनी डोळ्यांनी पाहिलं ते. आणि मला काय आवडलं की कार्यकर्त्यांनाही ते लक्षात आलं की आपला नेताही कष्ट घेतोय आपल्यासाठी आणि त्याला दाद दिली लोकांनी, कार्यकर्त्यांनी. म्हणजे आज कधी कधी विचारतात डोळ्याखाली खूप काळ झाले, आता म्हणलं तुम्हाला काय माहित बाबा का काळ झाले, आमचं आम्हाला माहिती काय चाललंय. आणि म्हणलं मी 3-3.5 महिने असे गेले आणि लोकांनी खूप प्रेम दिलं, साथ दिली. संघटन लोक राबले, कार्यकर्ते राबले. म्हणून एक टीम एफर्टचा हे यश आहे. आणि चांगलं यश ह्या सगळ्या जिल्ह्यातल्या आमच्या पक्षाला मिळालं. पण मला नेहमीच ही गोष्ट जरा जाणवते की राजकारणी आपण म्हणतो त्यांना, पण त्यांचं आयुष्य हे सतत व्यस्त असतं. आणि मला वाटतं आत्ताच्या पिढीचं आयुष्य तर अतिव्यस्त आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण अनेकांना उत्तरं द्यायची असतात. तर ह्या बदललेल्या राजकारणाकडे, त्याच्या परिघाकडे कसं पाहता? नाही, व्यस्त असतंच खरं. म्हणजे पूर्वी असं म्हणायचं की राजकारणी आहे ना म्हणजे सेटल आहे, निवांत आहे. आता राजकारणाला इतकं तत्पर राहावं लागतं, इतकं प्रॉम्प्ट ऍक्शन त्याच्याकडून एक्सपेक्ट असते. याकडे कसं पाहता? त्या मतदारसंघाचं राजकीय कल्चर काय आहे आणि तो नेता जो आहे तिथला, ज्याला लोक नेता मानतात, तो नेता त्या मतदारसंघाचं राजकीय कल्चर कसं उभं करतो हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे राजकारणातलं एक म्हण आहे, नेता जसा सवय पाडतो तशा सवय लागतात. आता महाराष्ट्रात अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहेत, ते आपापल्या परीने काम करतायत. कोण फार आक्रमक असतं, कोण नम्र असतं, कोण दिवस रात्र काम करतं, कोण दिवस रात्र करू शकत नाही, कोण काही वेळ मतदारसंघ देतो पण त्यांचं प्लॅनिंग चांगलं असतं. काही डिसेंट्रलाइज करतात, काही म्हणजे असे कार्यकर्त्यांना असं बरंच असतं. राजकारण करण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत. मला असं वाटतं व्यस्त म्हणून असं लागतं. मी माझं म्हणजे जेव्हा एखादं लग्नाची तीत असते तर आम्हाला माहिती किती लग्न करावी लागतात त्या दिवशी, म्हणजे त्याला उपस्थिती दाखवायला लागते. काही जवळचे कार्यकर्ते आमच्या वडिलांचे माझ्यासोबतचे असतात, त्यांच्या कुटुंबात दुःखद निधन झालं तर लगेच जाता येत नाही, पण 10 दिवसात आम्ही जातो. तेवढे लोक समजून घेतात, लोकही थोडं समजून घेतात. आपला नेता भारतीय विद्यापीठाचं काम आहे, अधिवेशनाचा कालावधी असतो, लोक समजून घेतात हे. पण मला ह्यातनं व्यस्ततामध्ये एकच खंत वाटते, मुलांना कधी कधी कमी वेळ पडतो. हो, आणि हे फार मोठं दुःख असतं खरं. आम्ही लहानाचे मोठे झालो, आम्हाला आमच्या आईनी खूप संस्कार दिले, घडवलं आईनी.
आईनी हे शिकवलं लहानपणापासून की आपला वडील जो आहे विश्वजित, हा वडील आपला लोकांसाठी जीवन जगतोय. आता त्यावेळेस काही म्हणजे मोबाईल नव्हतं, टी व्हीवरचे डिस्ट्रॅक्शन फार काही सिरियल नव्हते, नेटफ्लिक्स नव्हतं. आता काय झालंय की हे मोबाईल, नेटफ्लिक्स, बाकीच्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन 100 चॅनल टी व्हीवर आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मला खंत वाटते व्यक्तीच्या त्याची, कारण माझ्या वडिलांचं दुःखद निधन, वडिलांना माझ्या धाकट्या चिरंजीवावर फार काही वेळ काढता आला नाही आणि त्याचं फार दुःख आहे मला. आणि त्यातनं मला जो 7-8 वर्ष संघर्ष करावा लागला, या संघर्षाच्या काळात एकतर माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली, कुटुंबातले सगळे सदस्य, माझी पत्नी असेल, आमचे चुलत बंधू असतील, अनेक लोक, अशा माझ्या बहिणी असतील, सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि म्हणून तो एक आधार मला चांगला मिळाला. पण माझ्या मुलांबाबतीत मला नेहमी खंत वाटते की मी वेळ देऊ शकत नाही. हा, पण जेवढा शक्य होईल तेवढा देतो. आणि त्यांनाही आता ते हळूहळू त्या वयात यायला लागले, त्यांना ते कळालंय की बाबा नाही, म्हणजे का देऊ शकत नाही. मी त्यांना सांगितलं, ते समजून घेतात. म्हणून ते थोडं ते असतंच मनात, ते कधी कधी ती खंत कधी वाटतं ते खूप. आता 3 महिने मी मतदारसंघात होतो, दिवस रात्र. आता मुलांच्या शाळा असल्यामुळे त्यांना आम्ही म्हणू शकत नाही इकडे या म्हणून, तर ते थोडं असतं फक्त, बाकी काय नाही. जसं मी मगाशी म्हटलं की काँग्रेसमध्ये सगळेजण एका पेजवर येत का नाहीत, किंवा त्याच्यासाठी म्हणून थोडंसं जरा स्ट्रगलिंग करावं लागतं. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आणि सतेज पाटील, तुमच्याकडे असा 2 हंसों का जोडा म्हणून बघितलं जातं. म्हणजे याआधी जसं राजकारणामध्ये विलासराव आणि शिंदेकडे पाहिलं जात होतं, किंवा नंतर सुद्धा आपण बघितलं की गिरीश महाजन आणि देवेंद्रजी सुद्धा तसे फार जवळचे होते, संकटमोचक म्हणून त्याला पाहिलं जातं. मला असं वाटतं की सतेज बंटी पाटलांचे वडील डॉक्टर डी.वाय. पाटील दादा, ह्यांनी सुद्धा शिक्षण क्षेत्रात फार मोठं काम केलं. आणि त्यांची आणि माझ्या वडिलांची फार घनिष्ठ मैत्री होती. दोघांना एकमेकांच्या कर्तृत्वाबाबतीत आदर होता. डी.वाय. दादाने माझ्या वडिलांबाबतीत फार आदर होता आणि माझ्या वडिलांनी त्यांच्या बाबतीत आदर होता. आणि दोघंही ग्रामीण भागातले. सतेज पाटील मला सिनियर आहेत, वयानेही मोठे आहेत, त्यांनाही खूप संघर्ष राजकारणात करावा लागतो, पण एक धाडसी व्यक्तिमत्व, डॅशिंग आहेत ते, त्यांच्या पद्धतीने ते राजकारण करतायत. मला त्यांच्या बाबतीत आदरच आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे आम्ही एकत्रित आहोत महाराष्ट्रात. आता आम्ही राहिले किती राहिलेले आम्ही काँग्रेसवाले आहोत. मी काय, बंटी पाटील काय, सतेज पाटील काय, अमित देशमुख काय, मग महाराष्ट्रात अनेक लोक आहेत. मी म्हणलं ना, यशोमती ताई असतील, वडेट्टीवार साहेब आहेत, खूप लोक आहेत, नाना भाऊ असतील, थोरात साहेब ज्येष्ठ आहेत, आम्हाला त्यांचंही मार्गदर्शन मिळतं. पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला असतं. सुशीलकुमार शिंदे साहेब खूप सिनियर आहेत. या लोकांनी फार वेगळा काळ पाहिला राजकारणाचा, त्यांचंही मार्गदर्शन मिळतं. प्रणिती असेल, इथं वर्षाताई गायकवाड आहेत मुंबईत, अमीन पटेल, असलम शेख. हे काँग्रेसमध्ये हे फार विशेष आहे. सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत आणि ह्याचा गर्व वाटतो आम्हाला. आणि आम्ही सगळे आहोत एकमेकांच्या सोबत, आम्ही उभं राहतो, एकमेकांचं सोबत आहोत. मला वाटतं तीच एक मोठी ताकद आहे आमच्या सगळ्यांची. आणि आम्ही आहोत, एकमेकांना सांभाळून आहोत आणि सांभाळून राहू अशी परमेश्वराला प्रार्थना आहे. एकमेकांना हात देण्याची आता सध्या म्हणजे आम्ही काय करायचं, म्हणजे आता मी म्हणलं ना, गिने चुने लोग हैं हम जो एक दूसरे के साथ खड़े हैं बस, लेकिन खड़े हैं, ना टूटे हैं ना कहीं गिर पड़े हैं, लेकिन खड़े एक दूसरे के साथ और खड़े रहेंगे एक दूसरे के साथ, असं वाटतं मला. तुमचा काळ हा खरंच संघर्षाचा आहे आणि तुमचा रस्ता खडतर आहे, जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे, अनेक पर्याय उपलब्ध असताना देखील. त्यामुळे ह्या संघर्षासाठी आणि या खडतर मार्गावर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा. अनेक प्रश्न जे लोकहितासाठी म्हणून तुम्ही गेली अनेक वर्ष झगडताय ते मार्गी लागो तुमचे, आणि असाच तुमचा बुलंद आवाज विधानसभेमध्ये आम्हाला ऐकता येऊ, यासाठी आपल्याला अनेक शुभेच्छा. आज तुम्ही इथं आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि एन्काउंटरमध्ये येऊन कसं वाटलं तेही नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. थँक्यू सो मच. तुम्ही मला बोलवलं आणि थोडक्यात मला जे काय सांगता आलं ते सांगता आलं, त्याबद्दल मी तुमचा मनापासून धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. तर काँग्रेसमधले असे ठराविक लोक आहेत जे आजही काँग्रेसची पाळंमुळं जी आहेत ती भक्कम ठेवण्यासाठी म्हणून प्रयत्न करतात. त्यांचा संघर्ष मोठा आहे आता
आणि या संघर्षासाठी म्हणून आपण विश्वजित कदम यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.